परत यायचंय तुला. काय लागतं? खाऊ खायचंय का? अजून खाऊ दे बरं का रे घेऊन मला तिला. खाऊ घेऊन दे मला बाहेर. आंबे वाटले तर आंबे घेऊन दे त्यांना. केशर एवढे प्लीज शिव बाय बाय. रड थोडस. बाबा नाही एवढे. ये चल ये इकडे ये ये ये. ये 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 ये. पिलो कुठे चाललो आपण? कुठे चाललो? ते बघ डॅडीला बाय बाय कर. तिला टेन्शन आलं. असेल ना. नाही बाबा आता नाही. तर येस गई आता आम्ही पाणीपुरी खायला आलो. खूप तिखट होती हा ना मम्मा? खूप तिखट होती ना? तिखट होती ना? तू असं करते जसं नवीन आहे. तो आता गाईज आता आम्ही मोमोज खायला जाऊ. हे मोबाईलचं कवर पाहायला जाईल आणि जागा ही आहे पाहू शकता. आता वाचत नाही मी असं. बाकी काही नाही. परत ये परत येऊ. बरोबर मग तुला ती जम्पिंग पण करतो तुम्ही तेव्हा लटकवलं वरती बघ. हा ते बघ तिथे. जर मी जिंकलं काय जम्पिंग जॅक का? म्हणजे पप्पा आणि तू मॅच खेळणार आणि यामध्ये तू जर जिंकला तर तुला ते. चल हारला तर नाही. हा. चल मी ना पहिले हा ते तसं खाली चालला. अरे वेडा तुला तेच सांगत. आलं की नाही. चल जम्पिंग. म्हणजे हारलं तरी खेळायचं असं. जा जा. चला जायचं आता. कसं वाटलं? पोटात काय आलं? काहीच नाही. रेती रेती आहे फक्त.
हात नका खराब करू. तुझं वाला नाही तर हृदयांशला ब्राउनी खायची आहे ना. तर ब्राउनी खाण्यासाठी आलोय आम्ही आता. चलो, मज्जा आली. तर जेवण झालेलं आहे आमचं. घरातूनच जेवण करून निघालो आणि सिन्नरवरून आल्यानंतर आज हृदयांशला बाहेर आणलं. म्हणजे कालच आला हृदयांश आणि आज बाहेर काढलं. तर दिवसभर काही शूट परत जायचंय. दिवसभर काही शूट नाही केलं कारण मी ऑफिसला गेली होती. आणि आता जेवण करून आम्ही चक्करला निघालो. तर त्याला गोदा पार्क बघायचं होतं. फक्त 10 मिनिटं गेलो आम्ही गोदा पार्कला. कसं वाटलं तुला? भारी होतं. ते जम्पिंग होतं ना, मी डायरेक्ट उलटा होत होते यार. वेटमुळे. काही नाही पण. आणि आता ब्राउनी खातो. येस. आणि नेक्स्ट ट्यूजडेला काहीतरी स्पेशल. नेक्स्ट बघ. ओके चलो. तर ओरिओ डार्क चॉकलेट ब्राउनी खातोय हृदयांश. छान आहे. छान आहे. मग खा ना. टेस्ट करून बघ. कसं आहे? मला तर भारी वाटलं. छान आहे. ते आवलं होतं आम्ही. बच्चू स्टेशन कॉलेज रोडला आहे. हां. यांच्याकडे खरंच ब्राउनी छान राहतात. येस. नक्की ट्राय करू शकतो. आम्ही इकडून कॉफी पण पिणार आहे. कोल्ड कॉफी. हे कॅफे आणि समोरच वॉफेल आणि समोरच कॅफे. भारी आहे. एकदा या तुम्ही नाशिकला आले की नाशिकला असं. जे नाशिकचे असतील ते येऊ शकतात ना. येस. आणि जे नाशिकला फिरायला आपण आले असेल. मी वर्कशॉपला आलो. इतकं भारी शिकवलं. सरांचं नाव सिद्धांत सर ते आणि मॅमचं नाव हा मॅम, अनन्या मॅम. येस. तर मी ओळखतो. तर हे सर होते. हॅलो. अरे माझं डोकंच कापलं. हॅलो. यांनी खूप भारी शिकवलं. थँक्यू. आणि तू खूप छान केलं. येस सर. आणि याने खूप छान केलंय. माझं डोकंच कापलं. चलो ग्रुप येस हृदयांश. तर आम्ही आलो आहे सिन्नरवरनं आणि मस्त असं मामाचं लग्न छान झालंय ना. येस. मजा आली ना. हो. तर खूप छान असं माझ्या मामाच्या मुलाचं लग्न पार पडलं. म्हणजेच हर्षद आणि प्रणिताचं. तर ते लग्न होतं नाशिकला. मी सांगितलं तर मे बी हा 2-3 दिवसाचा ब्लॉग एकत्र येऊ शकतो. कारण खूप काही शूट नाही केलं. लग्नामुळे आम्ही खूप दमलो होतो आणि मुलांची मज्जा मस्ती होती. त्यानंतरून दुसऱ्या दिवशी सगळे पाहुणे गेले आणि आम्ही तिसऱ्या दिवशी म्हणजेच आम्ही काल आलेलो आहे. तर खूप छान एन्जॉय मुलांनी केलं ना. येस. चल तर तू आवरून घे तोपर्यंत मी बोलते थोडंसं. तर ऑफिस पण सुरू होणार आहे आणि हृदयांचं मस्त वॅकेशन पण आहे. पण त्याचा क्लास आहे म्हणजे वर्कशॉप आहे. मॉडेलिंगचं वर्कशॉप करतो आहे. तर त्याच्यासाठी नाशिकला हृदयांश परत आला आणि मे बी परत जाऊ शकतो सिन्नरला वॅकेशनसाठी. तर माझे हेअर्स बघू शकतात तुम्ही. तर हे स्काल्प खूप ओपन झालं होतं. पण तुम्हाला सांगते मी ट्राया जवळजवळ 1 महिना झाला करते आहे. ट्राया म्हणून हेअर ट्रीटमेंट आहे. तर मी त्याचं घेते. तर ऑलमोस्ट म्हणजे
बेबी हेअर्स पण खूप छान आलेले आहेत. मी दाखवते, हे बघा. म्हणजे खूप छान रिझल्ट आहे. मी काही प्रमोशन नाही करत आहे, पण मग रिझल्ट खूप छान आहे. त्याचं मेडिसिन आहे. त्यांनी पहिले मला शॅम्पू वगैरे काहीच नाही दिलं. त्यांनी सगळं मला मेडिसिन दिलं. पोटातनं जेवढंही जाईल तेवढं त्यांनी प्रयत्न केला. आणि आता नेक्स्ट मंथपासून म्हणजे आता 2-3 महिन्यातच 2-3 दिवसातच 1 मंथ पूर्ण होणार आहे आणि त्याच्या आतच हा मला रिझल्ट दिसतो आहे. तर खरंच बेस्ट प्रॉडक्ट आहे, तुम्ही यूज करू शकता. हे प्रमोशन नाही आहे, मी परत एकदा सांगते, पण मला जो एक्सपिरियन्स आला आहे मी तो तुमच्यासोबत शेअर करते. आणि राहिली गोष्ट, मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या. तर ॲक्च्युली जी घटना घडली आहे ती खूप वाईट आहे, पण मग त्याच्यावर मी काही पर्सनल म्हणजे त्यांच्या पर्सनल मॅटरमध्ये बोलणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणून मी त्या गोष्टीवर तुम्ही जे पण मला मेसेजेस केले किंवा मला विचारण्यात आलं त्या गोष्टी, तर त्या मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे किंवा मी नाही सांगू शकत आहे, कारण ते खूप छान माझे असे फॅमिली फ्रेंड आहे आणि खूप छान आमच्यामध्ये बॉन्डिंग पण आहे. आणि राहिला विषय दादांचा, तर दत्ता दादा देखील हे मला माझ्या भावासारखेच होते आणि त्यांच्या दुःखामध्ये मी नक्कीच सहभागी आहे. तर त्यांच्या पर्सनल गोष्टींवर बोलणं किंवा आपण खूप डीप जाणं, कारण मी लग्नात होती, मलाही माहिती नाही नक्की काय घडलं काय नाही, त्यामुळे आपण त्याच्यावर काही बोलणं हे चुकीचं असं मला वाटतं. आणि लवकरच मायराज कॉर्नरवर आणि चंचलच्या ह्याच्यावर पण आपल्याला समजेलच काय आहे काय नाही. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांच्या दुःखात सामील व्हावं आणि त्यांना चांगला सपोर्ट करावा. हेच होतं, कारण मी लग्नाच्या गडबडीमध्ये होते. त्यानंतरून खूप साऱ्या गोष्टी होत्या. माझं पिल्लू फ्रेश झालं आहे, तर खूप साऱ्या गोष्टी होत्या. वॅकेशन पण होतं आणि काही हृदयांचं छोटं मोठं शूट पण होतं. त्या गडबडीमध्ये होते म्हणून मी त्या मेसेजेसला रिप्लाय करू शकली नाही, त्याच्यासाठी मी सॉरी बोलते. पण हो, आमचं म्हणजे थोरात फॅमिली म्हणा किंवा वायकळ फॅमिली म्हणा, आमचं बॉन्डिंग हे खूप छान आहे आणि आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. कारण मला खूप वेळा हा प्रश्न विचारला की तुम्ही त्यांच्या कोण लागतं, तर आम्ही फॅमिली फ्रेंड आहे आणि खूप छान आमचं बॉन्डिंग आहे ना हृदयांश. तर असा होता आमचा हा वेडिंगचा ब्लॉग आणि वॅकेशनचा पण. ते आमचे जे मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, आमचा जो लुक होता तर तो स्वतः मी डिझाईन केलेला होता. हृदयांचा आणि त्याच्या पप्पांचं कस्टमाइज म्हणजे कपडा घेतला आणि माझ्या साडीला मॅचिंग होईल असं काहीतरी मला वेगळं करायचं होतं. मग त्याच्यासाठी मी तो कपडा घेतला आणि तो कपडा जो मी घेतलेला आहे तर तो मी पाकिजामधून घेतला. तर तिथे खूप छान अशा व्हरायटीज आहे. तर आपण मॅचिंग पण करू म्हणजे मॅचिंग पण तिथून करून घेऊ शकतो. म्हणजे सेम 6 मीटर साडी घेतली आणि त्याच ह्याचं जर आपण म्हणजे आपल्या कॉम्बोसाठी किंवा ट्विनिंगसाठी जर आउटफिट केलं तर ते पण खूप छान तिथे होईल. तर त्या सगळ्या गोष्टी मी तिथून घेतल्यात. त्यानंतर हृदयांचा आणि शंभूचा जे कुर्ता होता हळदीचा आणि एंगेजमेंटला पण, कारण दोघं याला मी तेच ठेवलं त्यांना, तर तो पण आम्ही विनोद गारमेंट्समधून घेतला होता. तो पण खूप छान बसला आणि हृदयांशला आणि शंभूला आवडला पण. शिवचा तर ड्रेस तो म्हणजे आधीचाच होता, साऊथ इंडियन लुक पाहिजे होतं म्हणून त्यावर आम्ही केला होता. तर असं होतं आमचं वेडिंगचं सगळे लुक्स. आणि आमचे जे पण मेकअप होता म्हणजे दुसऱ्या दिवशी वेडिंगच्या दिवशी जो मेकअप केला होता तो सिन्नरमध्येच माझ्या मम्मीच्याच घराजवळ आहेत, रिका भोसले म्हणून. तर तुम्ही जर कोणी सिन्नरमधून बघत असाल तर तुम्ही नक्की एकदा त्यांच्याकडे जा. खूप छान मेकअप करतात, एकदम शटल लुक करतात. हेअरस्टाईल पण खूप छान असतात त्यांच्या. तर आमच्या जेवढ्यांच्या हेअरस्टाईल आहेत, माझ्या मोठ्या वहिनीच्या, निकिताच्या, पियूचा, स्वीटीचा आणि माझी हेअरस्टाईल, मला तर काही जास्त नव्हतं पाहिजे कारण मला ओपन हेअर्स खूप आवडतात. म्हणून मग त्यांनी ते खूप छान लुक आमचे असे करून दिले आणि साडी ड्रेप पण खूप छान करून दिली. आणि त्या हृदयांच्या फ्रेंडची मम्मी आहे ना. हे खूप छान असणार आहेत. तर तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टिल देन टेक
केअर बाय बाय